मी तुझं दुःख समजू शकतो. ह्या सगळ्या टाईमपासच्या गोष्टी आहेत. ज्याचं जळतंय, ज्याचं घर मोडतंय, ज्याचा संसार मोडतो, ज्याच्या घरातला व्यक्ती मरतो, ज्याच्या आर्थिक परिस्थिती चालू असते, ज्याच्याकडं काही गोष्टी कमी असतात, ज्याचं जळतंय त्याला कळतंय. हे जे कोण जवळचे मामा, काका, चुलते, मावशी, हे जे असं करून म्हणत असतात की धैर्य ठेव, शांत डोकं ठेव, तुझं चांगलं होईल, होईल चांगलं, शांत राहा, करत राहा. हे जे मुंड्या हलवणारे लोक आहेत ना, त्यांच्या आधी मुंड्या मोडा. कारण हे तुम्हाला तुमच्या तोंडावर चांगलं सांगतात, पण हेच लोक तुमच्या पाठीमागं ना तुमच्या पराभवाची चर्चा करून तुमची मस्करी करतात, तुम्हाला कमी लेखतात, तुम्हाला नावं ठेवतात, तुमच्या पाठीमध्ये सुरा असतात. सांगायचं तात्पर्य एकच की आपलं दुःख ना ह्या लोकांना भंजोत कसलं शेअर करू नका. काही कोणाला सांगायची गरज नाही. आपलं दुःख आपल्यापाशीच ठेवा, कारण आपल्यालाच ह्यातनं बाहेर पडायचं आहे, आपल्याला ह्यातनं मार्ग काढायचा आहे. झाट कोणाला काही फरक पडत नाही की तुम्ही काय करता, कुठं राहता, कुठं खाता, कुठं झोपता, कोणी विचारत नाही. जवळ गुळ आहे तवरच मुंगे असतात. त्यामुळं ना अशा लोकांना ना जास्त आपल्या पर्सनल लाईफमध्ये इन्व्हॉल्व करू नका. कारण हे लोकांना ना तुमचं जेवढं नुकसान होईल ना तेवढं ही लोक ना आतून खुश होत असतात. त्यामुळं ना आतमध्ये ठेवायला शिका, बस एवढंच.